जर आता मी तुम्हाला सांगतो, जर तीन क्रमिक संख्याची बेरीज 15 आहे, बघा तीन क्रमिक संख्या आपल्याला माहिती नाही, चला बघू आपण घेऊ अजून करू. तर मधल्या संख्येचे वर्ग असेल, मग आता क्रमिक संख्याची बेरीज काय म्हणले 15 आहे. मग आता क्रमिक संख्या काय असणार आहे, मी एक संख्या काय करणार अजून करणार, मी बरं काय करणार एक अजून करणार, अजून म्हणजे मानतो मी, बरोबर. एक संख्या काय करणार मी मानू आपण मानू एक संख्या एक्स मानू. ठीक आहे, मग दुसरी संख्या क्रमिक असेल तर त्याच्यापेक्षा थोडा एक ने जास्त जाणार की नाही, मग x+1 ही दुसरी झाली. आणि तिसरी संख्या काय म्हणू आपण x+2, बरोबर. हे क्रमिक झाले का नाही बघा, एक्स आणि x+1 त्याच्या समोरची त्याच्यात एक ने जास्त आहे x+2. सगळ्यांना समजलं का बोला. हे आपण मानलेलं कळालं का रे सगळ्यांना. ओके, चल. मग आता यांची बेरीज तुम्हाला 15 दिली, या तिघाची बेरीज 15 दिली, बरोबर. या तिघाची बेरीज 15 दिली, x+1 प्लस x+2 बरोबर 15. या दोघाची या तिघाची बेरीज किती दिली 15 दिले, बरोबर. चल आता बेरीज करू, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे एक म्हणजे एक्स अधिक मध्ये चिन्ह आहे मध्ये, तर मग 3x, बरोबर. मग अधिक इथं एक आहे, इथं 2 आहे, म्हणजे दोघांची बेरीज 3 होईल, इथं 15. ठीक आहे, 15 बरोबर. बरोबर, चल. आता हा 3 आहे तो कोणीकडे जाईल, बेरीजमध्ये तिकडे गेल्यावर वजाबाकी मध्ये जाईल, म्हणजे इथं राहिले 12 आणि इथे 3x, बरोबर. बरोबर, इथे 3x लिहितो, चला इथे 3x. ओके, चल. ठीक आहे, मग आता हा 3 भागाकारात जाईल तुमचा 12/3, म्हणजे x बरोबर किती येणार आहे तुमचं 312, बरं का, 4. ठीक आहे, एक्स किती आला तुमचा 4. मग आता याच किमती कोणकोणत्या झाल्या बघा, एक्स म्हणजे किती तुमची 4, मग दुसरी काय आहे इथं x+1 म्हणजे 4+1 म्हणजे किती झाले 5, बरोबर. तिसरी संख्या कुठे झाली x+2 म्हणजे काय, एक्स किती आहे 4 आहे, मग एक किती झाली 6, बघा. 4, 5 आणि 6, वेदांचं पण 4, 5 आणि 6 आली आणि आपली पण 4, 5 आणि 6 आली. मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हणले की मधल्या संख्येचा वर्गमूळ, मधली संख्या 5 आहे, 5चा वर्ग, सॉरी वर्गमूळ नाही, वर्ग 5चा वर्ग किती आलाय 25. चला उत्तर किती आहे आपलं 25. सगळ्यांना समजलं ही पण मेथड किती सोपी आहे, ही पण सोपी वाटली का अवघड वाटली ही